तिन्ही रस्त्यांना जिथे बघू तिथे लोक जी आहेत ही आज उपस्थित आहेत. 5 ते लांब लांब पर्यंत जे लोक तिथे जागा बसायला नाही तरी तिकडे बांगे जे आहेत हे उभे आहेत आणि भाषण ऐकतायत. आज अंबरनाथ मध्ये ही मोठी लोकांची गर्दी जी आहे ही उपस्थित झालेली आहे. आज आपण या अंबरनाथ नगर परिषदेच्या जाहीर सभेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो मी. अंबरनाथकरांना मला आता वेगळं काही सांगायची गरज नाही. अंबरनाथमध्ये झालेले विकास कार्य जे आहेत हे मला वाटतं अंबरनाथकर स्वतः अनुभवत आहेत. अगोदरचा अंबरनाथ आणि नंतरचा अंबरनाथ. लोक निवडणुका आल्या की आम्ही काय करणार आहोत हे सांगतात की अमुक करू, हे रस्ते करू, हा प्रोजेक्ट आणू. पण आज अंबरनाथची परिस्थिती जी आहे ही वेगळी आहे. अंबरनाथमध्ये आम्ही काय केलं हे सांगून जे आहे आम्ही लोकांकडे जे आहे लोकांच्या पुढे आम्ही जातोय. आज अंबरनाथमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, हे पूर्ण मला वाटतं अंबरनाथ असं एक शहर असेल की तिथे 95% पेक्षा जास्त रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे ऑलरेडी झालेले आहेत. गल्लो गल्ली जे आहे हे रस्ते जे आहे हे झालेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे देण्याचं काम अंबरनाथमध्ये केलं. अंबरनाथमधील प्रशासकीय इमारत, अगोदरची प्रशासकीय इमारत आपण सगळ्यांनी पाहिली, पत्रकार पण बसलेले तिकडे, तुमचा पण कक्ष होता तिथे. कधी त्याचं छत पडेल अशी परिस्थिती होती. पण आज अंबरनाथमध्ये अशी प्रशासकीय इमारत झाली आहे की महानगरपालिकेच्या इमारतीला पण लाजवेल अशी अंबरनाथची प्रशासकीय इमारत. कारण की आपलं घर जे आहे चांगलं असलं की चांगले विचार जे आहे ते डोक्यात येतात. म्हणून आपलं घर जे आहे चांगलं पाहिजे, प्रशासकीय इमारत चांगली पाहिजे. त्याच्यासाठी अंबरनाथमध्ये इतकी देखणी प्रशासकीय इमारत झाली आणि आमचे सगळे जे आता उमेदवार पुन्हा नगरसेवक म्हणून जाणार आहेत ते त्या प्रशासकीय इमारतीमध्ये बसून जो आहे हा चांगला कारभार करतील, चांगले निर्णय घेतील. त्याचबरोबर अंबरनाथमधील चिखलोली स्टेशनचा विषय असेल, गेले अनेक वर्ष चिखलोली स्टेशन होणार याच्यावरती जे आहे हे चिखलोली स्टेशन जे आहे कधी होणार हे लोकांना माहिती नव्हतं, पण होणार. असे 35 वर्ष गेले पण चिखलोली स्टेशन काय झालं नाही. पण चिखलोली स्टेशन जे आहे हे आत्ता जे आहे चिखलोली स्टेशन झालं आणि अंबरनाथ आणि बदलापूर दोघांना जे आहे हे त्याचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होतोय. लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण होईल. इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम, जसं शूटिंग रेंजमध्ये त्या ठिकाणी आपण सगळे मुलं प्रशिक्षण घेतात, तसंच इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम झाल्यानंतर तिथे आपल्याच मुलांना जे आहे वेगवेगळ्या क्रीडा खेळांमध्ये जे आहे प्रशिक्षण घेता येईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, अंबरनाथमध्ये एकेकाळी नगराध्यक्ष मॅडम खड्ड्यांचं प्रदर्शन विरोधकांनी भरवलं होतं. तशा परिस्थितीमध्ये देखील अंबरनाथकरांनी जे आहे शिवसेनेच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि शिवसेनेला निवडून दिलं. त्यानंतर जे आहे त्यानंतर आमदार साहेब आपण जी कामं या अंबरनाथमध्ये केली की भविष्यामध्ये आता कुठलं प्रदर्शन जे आहे विरोधकांना जे आहे हे भरवता येणारच नाही आणि विरोधकांना असं बोलताच येणार नाही की अंबरनाथमध्ये कामं जी आहे ती झाली नाहीत. आज विरोधक पण बोलतात की अंबरनाथ सारखं शहर नाही. अंबरनाथमध्ये इतकी चांगली कामं जी आहेत ही रेकॉर्ड वेळेमध्ये आपण करू शकलो. अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज कधी होईल असं कधी विचार केला नव्हता. आज मेडिकल कॉलेजचं 1 वर्ष पूर्ण झालं, दुसरं वर्ष सुरू झालं. आपल्या मुलांसाठी जे आहे हे मेडिकलचा अभ्यास जो आहे आपल्या या मेडिकल कॉलेजमध्येच मिळणार आहे. त्याची इमारत जी आहे आता चांगली प्रशासकीय इमारत त्याची आपण येणाऱ्या काळामध्ये करू. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये जसं आम्ही उल्हासनगरमध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल केलं 200 बेडचं, तसंच अंबरनाथमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय
आम्हाला नो कॅश काउंटर ह्या अंबरनाथमध्ये करायचं आहे, जेणेकरून अंबरनाथमधील गरीब लोकांना जे आहे पूर्णपणे मोफत जी आहे सुविधा त्या हॉस्पिटलमध्ये मिळेल. उल्हासनगरमध्ये 200 बेडचं केलं, पण अंबरनाथमध्ये आमच्याकडे खूप जागा आहे, भरपूर जागा जी आहे म्हणजे अतिक्रमण होऊ दिली नाही, तर 200 पेक्षा डबल मोठं हॉस्पिटल जे आहे हे आपल्या अंबरनाथमध्ये करू, जेणेकरून सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहे अंबरनाथमध्ये पूर्णपणे मोफत आमच्या नागरिकांच्या होतील. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये UPSC MPSC भवन सुभाष साळुंकेच्याच वॉर्डमध्ये, तिथे देखील हजारो मुलं जी आहे ती प्रशिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये पाण्याचा प्रश्न पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याच माध्यमाने 248 कोटींची पाण्याची योजना ऑलरेडी सुरू आहे, त्याचं काम सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जे आहे जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा पुढचं 20-25 वर्ष जे आहे अंबरनाथकरांना पाण्याचा प्रश्न जो आहे तो उद्भवणार नाही. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये 3री-4थी लाईन त्याचं काम चालू आहे. अंबरनाथमध्ये तर आता मेट्रो सेवा जी आहे ही मंजूर झाली आहे. चिखलोली स्टेशन पर्यंत जी मेट्रो कल्याण पर्यंत होती ती मेट्रो पुढे चिखलोली रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन जाण्याची मंजुरी देखील जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. आणि अंबरनाथकरांना तर 2 मेट्रो आहे, एक चिखलोलीच्या दिशेने आणि एक मेट्रो 14 जी बदलापूरला जाणार आहे. त्याचबरोबर ह्याच अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर जे आहे हे देखील ह्याच अंबरनाथमध्ये सुरू झालं, त्याचं लोकार्पण जे आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी केलं. ज्या अंबरनाथकरांना डोंबिवलीला जावं लागत होतं, ठाण्याला जावं लागत होतं, अंबरनाथमध्ये कला रसिक राहतात, मोठ्या प्रमाणामध्ये नाटककार होऊन गेले, मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे कलाकार या अंबरनाथमध्ये राहतात. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये 1 लाख पुस्तकांचं ग्रंथालय जे आहे ते उभं केलं. त्याचबरोबर या अंबरनाथमध्ये आम्ही एक वडवलीमध्ये आदर्श शाळा अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमाने घडवण्याचं काम केलं. ती शाळा देखील आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे. तशा शाळा या पूर्ण अंबरनाथमध्ये आपल्याला भविष्यामध्ये करायच्या आहेत. त्याचबरोबर अंबरनाथमधील अग्निशमन केंद्र असेल, त्याचबरोबर अंबरनाथमधील अनेक असे वेगवेगळ्या प्रकल्प, अंबरनाथमधील सॅटिस ते देखील मंजूर करण्याचं काम जे आहे हे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी केलेलं आहे. जसं सॅटिस ठाण्यामध्ये केलं तसंच अंबरनाथमध्ये जर सॅटिस झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ही सुविधा निर्माण होण्याचं काम. आणि ईस्ट आणि वेस्टमध्ये अगोदर होम प्लॅटफॉर्म नव्हता, लोक जी आहे ती एका सरकत्या जिन्यानी वरती सरकत्या नाही पायी FOBनी वरती जायचे आणि खाली यायचे. आज वेस्टमध्ये अंबरनाथच्या वेस्टमध्ये होम प्लॅटफॉर्म झाल्यामुळे देखील मोठी सुविधा जी आहे ती अंबरनाथकरांना झाली. हे अनेक असे प्रकल्प जे आहेत हे अंबरनाथमध्ये झालेले आहेत. हे सांगण्यासाठी आम्ही सगळे लोक इथे आलो. काय होणार आहे ते सांगण्यापेक्षा काय झालेलं आहे, मला वाटतं लोक जे बघतात, लोक जे अनुभवतात त्याच्यावरती विश्वास जो आहे हा लोकांचा असतो. पण येणाऱ्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमाने, सरकारच्या माध्यमाने सॅटिस सारखा प्रकल्प असेल, त्याचबरोबर 2 ROB जे आहेत हे आमच्या अंबरनाथमध्ये झालेले आहेत. 3ऱ्या ROBचं काम जे आहे हे लवकरात लवकर सुरू होईल. तर असे अनेक कामं जी आहेत ही अंबरनाथमध्ये झालेली आहेत. अंबरनाथमध्ये स्वतःचा पाण्याचा विषय मी सांगितला, धरणाचा विषय माननीय उपमुख्यमंत्री महोदय सांगतील. घनकचरा प्रकल्प, अंबरनाथ एक असं शहर आहे महाराष्ट्रामध्ये की त्यांनी पायलट प्रोजेक्ट जो आहे तो अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर मिळून केला, जेणेकरून आपल्याला जो घनकचऱ्याचा त्रास जो गेले अनेक वर्ष होत होता, लोकांना डम्पिंगचा प्रॉब्लेम होत होता, काही महिन्यामध्ये डम्पिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होऊन रोजच्या रोज जो कचरा निर्माण होईल त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम याच अंबरनाथमध्ये आपण करतोय. कचऱ्यापासून लोक बोलतात आता वेस्ट टू वेल्थ, वेस्ट टू एनर्जी असा प्रकल्प आपण करतो. आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या नगराध्यक्ष स्वतः राहिलेल्या आहेत. आणि त्याच्यात जास्त प्रकल्प जर झाले असतील या अंबरनाथमध्ये तर नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर यांच्या
नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये झाले. आपल्याला एक विजन देखील लागतं. आपल्या सगळ्यांना आपले जे नगरसेवक आहेत हे सगळे नगरसेवक जे आहेत हे स्वतः त्यांना खूप अनुभव जो आहे 5 वर्षाचा राहिलेला आहे. आता 5 वर्षानंतर 5 वर्ष निवडणूक झाली नाही, अजून 5 वर्ष झाली, त्याच्यामध्ये 10 वर्षाचा अनुभव झाला. मला वाटतं या अंबरनाथमध्ये इतकी सारी कामं जी आहेत ती झालेली आहेत आणि लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती आहे. लोकांचा विश्वास जो आहे हा कामांवरती आहे. अशीच कामं ह्याच गतीने जे आहे आपल्याला कामं जी आहे ही पुढे घेऊन जायची आहेत. कल्याण लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त कामं जर कुठे झाली असतील तर त्या अंबरनाथच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये झाली आणि आज अंबरनाथ एक चांगलं स्वच्छ शहर म्हणून जे आहे हे लोकांच्या समोर येतंय. लोक स्वतः अनुभवत आहेत. मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की अंबरनाथच्या नगर परिषदेची निवडणूक जी आहे ही येत्या 20 तारखेला आहे. गेल्या 2 तारखेला जी आहे ती निवडणूक झाली असती, पण काही नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्या. पण तरी देखील या पुढच्या 18 दिवसांमध्ये अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा ग्राफ जो आहे हा अजून वाढलेला आहे. आम्ही पण सर्वे वगैरे करत असतो ना की बाबा या 18 दिवसामध्ये काय झालं, काय इफेक्ट झाला. इफेक्ट जो आहे हा चांगलाच झाला. लोकांचा विश्वास जो आहे अजून शिवसेनेवरती वाढला आणि येणाऱ्या या 20 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा रेकॉर्ड मतांनी निवडून येण्याचं काम जे आहे हे नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर हे तर करतीलच, पण त्याचबरोबर रेकॉर्ड नगरसेवक जे आहे, मी तुम्हाला सांगून ठेवतो आजच, रेकॉर्ड नगरसेवक जे आहे आतापर्यंत जेवढे अंबरनाथ मध्ये आले नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जे आहे हे 21 तारखेला आपल्याला या अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये निवडून येणार आलेले आपण पाहाल. कारण की विकास झालेला आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. विकासाच्या गोष्टी फक्त करत नाही, हे सगळेच अनुभव करतायत. पत्रकार पण सांगतील, विरोधक पण सांगतील, लोकही सांगतील. कारण की लोकांसाठी जे आहे हे काम करण्याचं प्रयत्न जो आहे हा आज आम्ही शिवसेना म्हणून ते करतोय. मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आतापर्यंत जेवढा निधी या अंबरनाथसाठी जो आम्ही मागितला तेवढा निधी देण्याचं काम जे आहे ते आज अंबरनाथला करण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. त्यासाठी शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि पत्रकार बसलेले विसरलो मी, पत्रकारांचा प्रतिनिधी पण शिवसेनेकडून जो आहे हा निनाद करमरकर जो आहे तो उभा आहे. आतापर्यंत पत्रकारांचा प्रतिनिधी जो आहे तो उभा नव्हता कधी इलेक्शनमध्ये. आज पत्रकारांचा प्रतिनिधी पण इथे उभा आहे. त्यांनी देखील चांगलं जे आहे हे काम इथे केलेलं आहे. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित झालात आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत 1 नंबरचं मत जे आहे हे सौ मनीषा अरविंद वाळेकर यांचं बटन जे आहे 8 नंबरच्या क्रमांकावरती आहे, पहिल्या मशीनवरती. त्याच्या समोर धनुष्यबाणासमोरील बटन आपल्याला दाबायचं आहे आणि पुन्हा त्याच्या बाजूला दुसरी मशीन असेल तिथे अ आणि ब, तिथे देखील धनुष्यबाण. म्हणजे एकूण किती धनुष्यबाण आणि काही ठिकाणी 4 आहे. तुम्ही सगळे हुशार. मी जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा सगळे समोरूनच बोलायचे किती मतदान करणार आहे. तर आपल्याला सगळ्यांना एवढीच विनंती करतो, येत्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.